सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी नुकतेच 1449 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. पण या अंदाजपत्रकाची पाने उलटताच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या ठेवी कोणत्या बँकेत आहेत, एकूण किती रक्कम ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे काय होते, या तीनही प्रश्नांची उत्तरे या 1449 कोटींच्या अंदाजपत्रकात कुठेही दिसत नाहीत. बीपीएमसी कायद्याच्या कलम 105 नुसार महानगरपालिकेला अंदाजपत्रक सादर करताना महसुली जमा आणि महसुली खर्च या दोन्ही रकान्यांमध्ये सर्व उत्पन्नाच्या बाबींचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. व्याजाचे उत्पन्न हे महसुली जमेचा एक स्वतंत्र हेड आहे आणि तो हेड या अंदाजपत्रकात अस्तित्वातच नाही. शिवाय बीपीएमसी कायद्याच्या कलम 91 नुसार पालिका निधी कोणत्या बँकेत ठेवायचा, त्याचा हिशोब कसा ठेवायचा आणि त्यावरील व्याज कोणत्या हेडवर जमा करायचे याची पारदर्शक नोंद ठेवणे प्रशासनाचे कायदेशीर कर्तव्य आहे. पण सोलापूर पालिका प्रशासनाने हे कर्तव्य धुडकावून लावल्याचे या अंदाजपत्रकातून स्पष्ट होते. आयुक्त महोदय, सांगा, पालिकेची किती रक्कम कोणत्या बँकेत कोणत्या तारखेला ठेवण्यात आली, मागील 5 वर्षात त्यावर किती व्याज मिळाले आणि ते व्याज कोणत्या हेडवर जमा झाले? जनतेला आयुक्त महोदय ही उत्तरे देतील का? सोलापूर महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये 26-27चं अंदाजपत्रक हे मान्य करण्यात आलं. पण त्या अंदाजपत्रक सादरीकरण झाल्यानंतर सदस्यांनी काही प्रश्न विचारले. त्यापैकीच एक आपल्यासोबत आहेत प्रवीण दर्गो पाटील. त्यांनी पालिकेच्या ठेवीवर प्रश्न उपस्थित केला आणि नेमका तो प्रश्न काय, करोडो रुपयाची जर का पालिका ठेवी ठेवत असेल आणि कोट्यावधी रुपयाचं त्याचं व्याज मिळत असेल तर त्याची नोंद हे अंदाजपत्रकीय पुस्तकामध्ये त्याची नोंद असणं अपेक्षित आहे. ती नोंद झाली पाहिजे, तशी चौकशी झाली पाहिजे, रकान्यात तसा उल्लेख केला असावा. पण तशा पद्धतीने सुकरपणे प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी टाळत आहे. म्हणजे प्रशासनाकडून होणारी ही गोष्ट सुनियोजित अशी आर्थिक लूट म्हणायची का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आणि सभागृहामध्ये उपस्थित केला गेला. आपण प्रवीण दर्गो पाटील यांच्याशी चर्चा करू. नेमक्या कोणत्या पद्धतीचा तुमचा प्रश्न होता आणि काय तुम्ही प्रश्न उपस्थित केला आणि त्याला उत्तर काय मिळालं? साहेब, प्रथम मी सांगतो, ब्रेंड न्यूजला माझा धन्यवाद असेल की माझ्यासारख्या एका नोख्या नगरसेवकाचं आज तुम्ही महानगरपालिकेत विचारलेल्या प्रश्नांचा तो आज तुम्ही मला त्याचं उत्तर विचारण्यासाठी मला तुम्ही या ठिकाणी ब्रेंड न्यूजच्या प्रतिनिधींनी माझ्याकडे येऊन मला विचारलं. त्या सोलापूर जनतेला त्याचं उत्तर मिळेल या माध्यमातून असं मला वाटतं. त्यामुळं तुम्ही प्रथमतः तुम्हाला मी धन्यवाद देतो. तर माझा प्रश्न हा 11 तारखेला मी नगरसचिव कार्यालयात मी विचारला होता. तर आपल्या एकूण ठेवीपैकी तर त्या ठेवीपैकी आपल्याला त्याचा व्याज किती येतो आणि ठेवी आपण कुठल्या बँकेत ठेवलेल्या आहे, तर ते मी सविस्तर प्रश्न त्यांना विचारलं होतं. माझं अपेक्षित होतं की मला बंद पाकिटात मिळेल. पण 20 तारखे तुम्ही एकूण 44च्या अंतर्गत तुम्ही विचारलेला प्रश्न होता? नाही, 44 कलमान मी विचारला नव्हता. मी 71 कलमान मी विचारला होता की मला तुम्ही बंद पाकिटमध्ये द्या, असं अपेक्षा माझी त्यांची होती. की मला जाणून घ्यायचं होतं की महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात किंवा त्या येणाऱ्या बजेटमध्ये हा कुठं पैसा वापरला जातो का, याचा एक प्रश्न मला होता. त्यामुळे मी ते प्रश्न विचारला होता. त्या माध्यमातून विचारल्यानंतर मला नगरसचिव खात्याकडून किंवा प्रशासनाकडून कुठलाही उत्तर न मिळाल्यामुळे मी 44 कलमाने तो प्रश्न सभागृहात विचारण्याचा प्रयत्न केला. जर त्या आधी मला मिळाला असता तर मी विचारलो नसतो. तर त्या बोर्डच्या 20 तारखेच्या बोर्डला मला त्या माध्यमातून तो प्रश्न विचारण्यासाठी कुठलाही महानगरपालिकेत जो बोर्ड सुरू असताना तो प्रश्नाचा 44 कलमांमुळे प्रश्नाचा कुठलाही ते तसा प्रोटोकॉल असतो. 44 कलमाला सुरुवात जे राष्ट्रगीत होतं त्यानंतर 44 कलमाचा तो प्रोटोकॉल आहे. पण मला विचारला आला नाही. पुढचा प्रोसेसर करत असताना मी थांबवला महापौर साहेबांना आणि आयुक्तांना की माझं 44 कलमाचं अगोदर उत्तर द्या, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. मग त्यावेळी त्यांनी मला 4 कोटी 15 लाख असं त्यावेळी तोंडी सांगितलं. त्यावर मी समाधानी नव्हतो. त्यावेळी मी प्रश्न त्यांना हे पण विचारलो की कुठल्या बँकेत आपले ठेवी होते आणि कुठल्या बँकेत ठेवी असताना तुम्ही त्याचा निविदा काढलात का, त्याचं व्याज मला तुम्ही हे व्याजाचं पूर्ण स्वरूप मला सांगितलं नाहीत. तर त्यांनी मला म्हणलं की तुम्हाला मी कळवतो. त्या 20 तारखेच्या बोर्ड नंतर मला 30 तारखेला परत जेव्हा बोर्ड होती, स्थायी समितीची निवड होती, त्या दिवशी मी परत तोच प्रश्न मी त्या दिवशी काढला. त्यावेळी मला काल तो पोस्टानं मला मिळाला आहे, म्हणजे माझ्यापर्यंत ते आणून दिलेले आहेत. तर त्यामध्ये ते सांगितलेलं आहे जेव्हा 22ला हा
महानगरपालिकेचा 2022ला प्रशासक नेमला होता, तर त्यानंतर तो प्रश्नाचं उत्तर मी 24 पासून मागितलं होतं, तरी मला 4/4/24 पासून 24/3/25 पर्यंत 52,71,87,499 हा मुदत ठेव 2024 ते 25 पर्यंत आहे. त्याचा व्याजापोटी मुदत समाप्तीनंतर मिळालेली रक्कम आहे 56,87,33,3299 आणि एकूण मिळणारे व्याज आहे 4,15,45,800. तर हा 4,15,45,800 आता गेल्या मुंबई महानगरपालिकेत तुम्ही बघितलात तर 81,000. पण ह्याच्यामध्ये एक आणखी एक विशेष आहे की तुम्ही जर का बघितलात तर ह्याच्यामध्ये तुमचा एक प्रश्न होता की कोणत्या बँकेत किती ठेवे आहेत ह्याचा संदर्भ त्यांनी दिला त्याचा नाही. संदर्भ त्यांनी या संदर्भात यामध्ये दिलेले नाहीत. कुठल्या बँकेत किती किती ठेवे आहेत आणि कधीपासून ठेवे आहेत या प्रश्नाचं उत्तर मला काय त्यांच्याकडून मिळालं नाही. फक्त त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न की 2025-26च्या आर्थिक वर्षामधलाच हा ठेवीचा 24-25 चा दिलेला आहे. 24-25 24-25 दिलेले आहेत. 25-26 आपल्याला काय मिळालं नाही, 24-25 आपल्याला मिळालेला आहे. तर हा 4,15,45,800 हा येणाऱ्या आता परवाच्या वित्तीय याच्यामध्ये हा कुठंच उल्लेख मला दिसला नाही त्याचा. त्यामुळे परत प्रतिप्रश्न केला होता की तुम्ही हा 4,15,45,800 कुठं वापरलात, तर त्यामध्ये त्यांचं अजून प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर काय मला अजून मिळालेलं नाही. असं तुम्हाला वाटत नाही की स्थायी समिती ही सर्वात महत्वाची भूमिका निभावते ह्याच्यामध्ये? आता स्थायी समितीनंच पुढाकार घेऊन लेखा विभागाकडे एक पत्र पाठवून कायद्याने पत्र पाठवून चौकशी घ्यावी आणि त्याची डिटेल्स घ्यावी, तो मला अपेक्षितच आहे. तर परवा स्थायीनं सदस्य आहात म्हणून नाही, मला 100% अपेक्षित आहे. स्थायीनं विचारलं पाहिजे प्रशासकाच्या काळात किंवा त्या अगोदर आपल्या ठेवी किती होते. त्या अगोदर सोलापूर महानगरपालिका म्हणून आपण 2026-27 अंदाजपत्रक त्यावेळी काढलं होतं. त्याच्यामध्ये पान नंबर 16वर त्यांनी सांगितलं होतं की व्याजाचं उत्पन्न या ठिकाणी 0च आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 0 आहे. आणि तोच मी प्रश्न विचारल्यानंतर 4,15,00,000 हा व्याजाचं उत्पन्न या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर तुम्ही या अंदाजपत्रकात हा घेतलाच नाहीये. 4,15,00,000 यात घ्यायला पाहिजे होतं, घेतलेच नाहीत. प्रश्न विचारल्यानंतर मला त्याचं उत्तर मिळालं फक्त 4,15,00,000 रुपये हा 4,15,00,000 व्याजापोटी आपल्याला मिळाला. तर हा वित्तीय वर्षाचा आहे फक्त 24-25चा. तुम्हाला असं वाटतं की प्रशासन हे सुनियोजित पद्धतीने कुठेतरी पैसा दडवतोय किंवा त्याचा विनियोग कशा पद्धतीने लावतोय, कुठल्या हेडवर घेतोय, त्याचा कुठेतरी ठाव ठिकाणा लागला पाहिजे? तर अंदाजपत्रकात तसं लागलं पाहिजे होतं, अपेक्षित होतं, पण अंदाजपत्रकात तो उल्लेख कुठं दिसत नाही. बरं ठीक आहे, आपण एक गृहीत असं धरू की अंदाजपत्रकीमध्ये त्याचा उल्लेख न करता कमीत कमी तुमच्यासारख्या जाणकार नगरसेवकांनी जर का प्रश्न उपस्थित केला तर इत्थंभूत माहिती देणं हे बंधनकारक आहे आणि ते देणं अपेक्षित आहे आणि ते मिळणं अपेक्षित आहे, पण ते मिळालं नाही. त्याच्यावर काय म्हणताय? तर मला याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की माझे जे अनेक प्रश्न याच्या माध्यमातून आहेत ते सगळे प्रश्न आता प्रशासकाला विचारलेले प्रश्न आहे. आता एकूण एफडी किती होते, म्हणजे आता 24-25 तुम्ही दिलात, त्या अगोदर आपल्याकडे एफडी मध्ये शिल्लक म्हणजे जो बँकेचा जो आपण बँकेत जाऊन आपला एफडी विचारतो, म्हणजे मुदत ठेव संपलेल्या एफडी किती होत्या आणि ते कंटिन्यू किती एफडी केल्या, आणि एफडी ठेवायची जर विकासासाठी आपण जर खर्च करत असो तर तो एफडी ठेवायचा आणि ते कुठल्या गोष्टीसाठी खर्च करायचा आणि तो एफडी कुठल्या माध्यमातून कुठल्या स्त्रोत मधून आपला एफडी आला, तो कुठल्या हेडवर माध्यमातून आला आपल्याकडे, हा, आणि तो कुठल्या हेडवरून येतो, हे सगळं मला त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. त्या ह्याच्यात मी प्रयत्नानं मी करून घेईन. पण ह्याच्यामध्ये आणखी एक की बाबा बँकेमध्ये एखादी ठेवी ठेवायची असेल तर प्रशासनाने तो निविदा काढणं किंवा निविदाच्या माध्यमातून प्रसिद्धीकरण करणं ह्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या करणं अपेक्षित होतं, ते झालेले दिसत नाही. साहेब मला याच्यातून एक सुचवायचं आहे, आपण व्यापार करताना व्यवसाय करताना किंवा एक गरीब कुटुंब आपलं उत्पन्न स्त्रोतपैकी काही रक्कम राहिले असतील तर ते एफडी करतो. तो कुठल्या बँकेचा परतावा चांगल्या पद्धतीने, तो कुठला विश्वासार्ह बँक आहे त्या पद्धतीने आपण आपल्या ठेवी ठेवत असतो. तर त्यासाठी सोलापूर महानगरपालिका ही सुद्धा आपले घर आहे, त्यामध्येही आपला सोलापूरचा टॅक्सचा पैसा जातो, त्या ठिकाणी काटकसरने पैसा वापरला पाहिजे आणि तो एफडी ठेवला पाहिजे हे अपेक्षित आहे. तो कुठला स्त्रोतून येतो ते आपण नंतर ते प्रश्न विचारू, पण त्या स्त्रोतपैकी आपली निविदा काढलात का, प्रसिद्धीकरण केलात का की तुम्ही कुठल्या बँकेनं आमच्या एवढ्या कोटी आम्हाला एफडी ठेवायचे, तुम्ही त्याचं व्याज काय देताल ते असं प्रसिद्धीकरण निविदाकरण केलात का? तर केला नसाल तर ते मला सांगा, केलं असतं तर मला सांगा. ते मी प्रश्न परवा 20 तारखेच्या बोर्डमध्ये विचारलं होतं की तुम्ही निविदा काढला होतात का. त्या निविदेचा अजूनही मला प्रश्न अनुत्तरित आहे. त्या प्रश्नासंदर्भात आता मला जे उत्तर मला मिळालेलं आहे प्रशासनाकडून तेही मी प्रतिप्रश्न त्यांना करणार आहे. समाधानी आहात? नाही, आता या गोष्टीसाठी समाधान आहे 4,15,00,000, पण याचं मला ठेवी किती
त्या संदर्भात 24-25च माझ्याकडे आहे. तर 25-26चा आता हा तुम्ही बघितला तर 25-26चे ठेवी मला मिळाले नाहीत. महानगरपालिकेच्या त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कायद्यामध्ये उल्लेख आहे की तुम्ही 71 कलमान्वये कुठलाही प्रश्न त्या व्यवहारासंबंधी तुम्ही विचारू शकता. त्या अधिकाऱ्यांमुळे मी त्या ठिकाणी विचारलं होतं. शेवटी हा 44 कलमाने विचारायचा सभागृहात विचारायचा प्रश्न आहे, पण 71 कलमान्वये हा त्यांना प्रशासकाला आपण 71 कलम कुठलीही माहिती आपण विचारू शकतो. एक तुम्ही नगरसेवक हा प्रश्न लावून धरणार एवढं नक्की? 100% मी लावून धरणार. या संबंधित सगळ्या प्रश्नाची उत्तर मी मिळवणार आणि ते पैसा कुठं गेला आणि कुठल्या विकासासाठी विकसनासाठी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे ते सुद्धा मला अपेक्षित आहे. मला एवढं कळतं प्रशासकाच्या काळाऐवजी महानगरपालिकेच्या वेळी आता या नवीन महानगरपालिकेत याचा चांगल्या पद्धतीने त्याचा माझा प्रश्नाचा उत्तराचा पुढील विकासासाठी चांगल्या प्रमाणे त्याचा उपयोग येईल हे मला प्रकर्षानं आणि त्या ठिकाणी मला वाटतं की याचा उपयोग नक्कीच होईल. नक्कीच होईल. पण सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ज्या पद्धतीनं हिशोब दिला जातो, जनतेच्या पैशाचा हिशोब मागणं आणि जनतेच्या पैशाचा हिशोब लावणं हा त्याचा नैतिक आणि संविधानिक अधिकार आहे. तोच समजला पाहिजे आणि तो समजला तरच ते खरं अंदाजपत्रक, नाहीतर ते अंधारपत्रक म्हणावं लागेल. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.